चांगल्या झोपेची खरंच एवढी गरज असते का? झोप म्हणजे फक्त विश्रांती नाही, तर झोपेमुळे मेंदू हा रिलॅक्स होतो, मेटाबॉलिझम हे करेक्ट होतं, हॉर्मोन बॅलन्स व्हायला सुद्धा मदत होते, पेशी ह्या नव्याने तयार होतात, डायजेशन चांगलं होतं, फॅट बर्निंग चांगल्या पद्धतीने होतं, इम्युनिटी मजबूत होते, स्मरणशक्ती वाढते, फोकस वाढतो, निर्णय क्षमता आपली चांगली होते, अँझायटी, स्ट्रेस हे सुद्धा कमी होतं. असे हे एवढे चांगले इफेक्ट आहेत फक्त चांगल्या झोपेचे. आयुर्वेदात सांगितलं आहे, सुख, दुःख, पुष्टी, कृशता, बल, दुर्बलता हे सगळं निद्रेवर अवलंबून आहे. अशा प्रकारे 7 ते 8 तासाची शांत, गाढ, सलग झोप ही अतिशय महत्त्वाची आहे. निद्रा ही आपल्या आरोग्याची जननी आहे. त्यामुळे समजा झोप बिघडली तर आपलं आरोग्य सुद्धा हळूहळू ढासळत जातं. आयुर्वेदामध्ये दिनचर्येमध्ये एक अतिशय चांगला उपाय सांगून ठेवलेला आहे, तो म्हणजे अभ्यंग. यामध्ये तुम्ही शिरोभ्यंग किंवा पादाभ्यंग हे समजा रोज केलं तर तुमची नर्वस सिस्टीम ही कूल डाऊन व्हायला चांगली मदत होईल आणि हे जे ओव्हर थिंकिंग आहे हे सुद्धा कमी होऊ शकतं. शिरोभ्यंग म्हणजे डोक्याला तेल लावणं, अर्थात हे स्काल्पला तुम्ही तेल हे लावलं पाहिजे. थोडंसं तेल घ्या, स्काल्पला रोज लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर पादाभ्यंग म्हणजे तळपायाला तेल लावणं. हे खरं आपल्या पिढ्यानुपिढ्या चालतच आलेलं आहे, आपल्या परंपरेमध्ये आहे की रोज रात्री पायाला तेल लावून झोपणं. पण हे आजकाल आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत. त्यामुळे सुद्धा कदाचित झोपेच्या तक्रारी ह्या वाढत असतील. रोज रात्री 5-5 मिनिटं तुम्ही दोन्ही तळपायाला समजा तेल लावलं, चांगल्या पद्धतीने हलक्या हाताने समजा मसाज केला, तरी तुम्हाला झोप शांत यायला चांगली मदत होईल. कारण इथे सुद्धा तुमची नर्वस सिस्टीम ही कूल डाऊन होणार आहे. त्यामुळे ओव्हर थिंकिंग हे थांबणार आहे. तुमचे शरीर आणि मन हे रेस्टिंग मोडमध्ये जायला लवकर मदत होणार आहे आणि अर्थात झोप शांत लागणार आहे. रोज रात्री तुम्ही झोपण्याच्या आधी गरम दूध आणि हळद घेऊ शकता किंवा गरम दूध आणि जायफळ घेऊ शकता. यामुळे सुद्धा मेलॅटोनिन हॉर्मोनचं सिक्रिशन हे वाढतं आणि झोप शांत यायला मदत होते. प्राणायामाने किंवा शांत श्वास घेण्याने सुद्धा तुम्हाला शांत झोप लागायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. कारण याने सुद्धा तुमची नर्वस सिस्टीम ही बॅलन्स होणार आहे, कूल डाऊन होणार आहे आणि मेलॅटोनिन सिक्रिशन हे वाढणार आहे. त्यामुळे रोज रात्री झोपताना समजा तुम्ही प्राणायाम केला, दीर्घ श्वसन केलं किंवा फक्त आपल्या श्वासावर लक्ष देऊन 5 मिनिटं बसलात, मेडिटेशन केलं, तर ह्याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झोप येणार आहे. झोपेची क्वालिटी ही सुधारणार आहे.